तसं तर शेंगदाण्याची चटणी ही आपली सगळ्यांच्याच घरात बनते. पण आज जी मी चटणी बनवत आहे ही तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता आणि जर तुम्हाला कुठं प्रवासाला वगैरे जायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपण असेच नाही भाजायचे, आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तेल ॲड केल्याच्यानंतर ते छान असे खरपूस होतात. जसे आपण चिवडा वगैरेमध्ये शेंगदाणे लागतात तसे ते शेंगदाणे लागतात. मग त्याला छान भाजून घ्यायचे, पूर्ण लाल होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे. आपल्याला त्याच्यावरचं सालपाट वगैरे काही काढायचं नाही आहे. आणि शेंगदाण्याची चटणी ही प्रत्येकाचीच फेवरेट असते. भरपूर जणांना आवडते पण. आणि आमच्या घरात तर नेहमीच बनते, आवडते. माझ्या मुलीला तर खूप आवडते शेंगदाण्याची चटणी. आता स्कूल चालू होत आहे त्याच्यामुळे मी बनवून ठेवत आहे, कारण तिला टिफिनला काही आवडलं नाही तर मी शेंगदाण्याची चटणी देऊ शकते. म्हणून मी बनवून ठेवत आहे. आता एवढी बनवली आहे, हप्ताभर तरी जाते. तिने थोडी-थोडी खाते. मग त्याला एक आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे शेंगदाणे, थोडेसे थंड होऊ द्यायचे, गरम-गरम नाही काढायचे. शेंगदाणे सगळे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिखट वगैरे ॲड करायचं आहे. जसं तुम्ही तिखट खातात तसं 1 चमचा घातलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात जिरे पण ॲड करू शकता. मी नाही टाकणार आहे. त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. जास्त लसूण नाही घालणार आहे मी, कारण मुलगी नाही खात जास्त. मग त्याला छान एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. फिरवल्याच्या नंतर परत आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर घालायचं आहे. मिरची पावडर छान तेलामध्ये तळून झालं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट जो आपण काढलेला आहे चटणीसाठी. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याला छान असं खरपूस तो शेंगदाण्याची चटणी ती भाजून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. ही चटणी खूप दिवस टिकते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. त्याला छान भाजून घ्यायची. 2-3 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर कधी असं प्रवासाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. खराब होत नाही वगैरे आणि कच्चा लसणाचा वास पण येत नाही. त्याच्यामुळे एक वेळेस तेलात फ्राय करून घेतली की छान होती आणि ही टिफिनमध्ये पॅक करून ठेवून द्यायची. जेव्हा तुम्हाला खायची तेव्हा तुम्ही काढू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि आवडली तर लाईक करा. बाय.